आज हमारे पाठशाला में आए हुए अतिथि जुआरी सीमेंट लिमिटेड हैंडलवर्क सीमेंट ग्रुप सोलापुर व्यावसायिक सामाजिक जवाबदारी व अंतर्गत इसकी ओर से देहात में रहने वाले गरीब विद्यार्थियों को शैक्षणिक साहित्य के रूप में मदद करने वाले दीपक कंकर साहेब एंड शिवाजी चौगुले HR हेड, अमोल जादव सर और हमारे पाठशाला के माजी विद्यार्थी और इस कार्यक्रम के अध्यक्ष महेश क्षीरसागर और इस कार्यक्रम में उपस्थित हमारे गांव के प्रथम नागरिक सौ विश्रांति पाटिल मैडम, इन सभी का मैं हमारे संस्था की ओर से, शिक्षकों की ओर से, विद्यार्थियों की ओर से मैं स्वागत करता हूँ। आज छात्रों को अध्ययन के समय जो उनकी जो रुकावट होती है या अध्ययन में आगे जाने के लिए इस संस्था की ओर से आज तक हमारे छात्रों को आर्थिक सहायता मिल रही है और सन 2023-24 इस साल हमारे पाठशाला के 4 छात्रों को 5,000 का चेक और PT शिक्षक का यूनिफॉर्म देकर, यानी खेल में भी हमारे छात्र आगे जाना, इस उद्देश्य से 2023-24 से लेकर हमारे पाठशाला को ये सहायता मिल रही है और 24-25 इस साल में हमारे पाठशाला को एक जैसा हम सभी उसका उपभोग ले रहे हैं हाइमस्ट, इसकी ओर पिछले साल हमें शाम में यानी रात के समय हमारे बहुत से विद्यार्थी कबड्डी खेल का आयोजन हम यहाँ पर किया था और उस हाइमस्ट से हमारे पाठशाला को बहुत सा उपयोग भी किया गया है। इस साल भी हमारे पाठशाला में जो गरीब विद्यार्थी हैं उन विद्यार्थियों की सहायता के लिए 5,000 का चेक आज यहाँ पर दिया जा रहा है। इसलिए और एक बड़ी बात है, जैसा आज हमें जब छाया में बैठे हुए हैं, इस छाया में जो ऊपर ये जो पत्रे हैं, इस छाया को दिलाने वाले यही हमारे जुआरी सीमेंट के साहब लोग, इनका मैं कितना धन्यवाद करूं उतना कम है, क्योंकि उनकी सहायता से आज हमें यहाँ पर ये कार्यक्रम लिया जा रहा है। तो ऐसे ही हमारे छात्रों को, हमारे पाठशालाओं को आगे भी सहायता करेंगे, ऐसे में अपेक्षा करके मैं मेरे 2 शब्द यहाँ पर खत्म करता हूँ। जय हिंद, जय भारत। विद्यार्थ्यांना टाळ्या वाजवा। त्यानंतर ज्योती सिद्धार्थ दुते, त्यानंतर आहे सादिया रशीद गुंदवाने, टाळ्या वाजवा विद्यार्थ्यांनो। त्यानंतर पुढील विद्यार्थी आहे टपाणा तुकाराम रघोजी। आणि विद्यार्थी तुमचे साहित्य घेऊन समोर यायचं आहे, सर्व साहित्य विद्यार्थ्यांना जोरदार अशा कार्यांच्या स्वरूपामध्ये जुआरी सिमेंट कडून आपल्या शाळेला आजपर्यंत खूप काही मिळतच आहे, पण आपण त्यासाठी काय करायला पाहिजे? आपण छान शिकलं पाहिजे, छान आपलं गाव विकसित केलं पाहिजे। आपलं गाव विकसनशील होत आहे पण विकसित नाही अजून। त्यांच्याकडून आपल्याला गेले 3 वर्ष झाले 4 विद्यार्थ्यांना
स्कूल बॅग 5,000 रुपये मिळत आहेत, पण ते मुलं छानपैकी शिकत आहेत का याचा विचारही आपण केलाच पाहिजे. आज ज्या मुलांना ज्या चार मुलांना माझ्या मित्रमैत्रिणींना मिळालेले आहे त्यांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देते. जुवारी सिमेंटचे दीपक कक्कर सर यांचे मी आभार मानते की तुम्ही दरवर्षी आम्हाला काही ना काही देत आहात. यावर्षी तुम्ही आमच्या HP हॉलला पत्रे घालून दिलात. दरवर्षी आम्हाला पावसाळ्यात काही कार्यक्रमामध्ये असे अडथळे येत होते की ते कार्यक्रम आम्हाला रद्दच करावे लागत होते. अजून ते कार्यक्रम पुढच्या दिवशी घ्यावा लागत होता. पण यावर्षी मी खात्रीपूर्ण म्हणू शकते की यावर्षी पावसाळ्यात आम्हाला काहीच अडथळा येणार नाही पावसापासून. धन्यवाद. खूप छान. रिस्पेक्टेड गांव की प्रथम महिला मैडम पाटिल, प्रिंसिपल साहब, सभी शिक्षकगण और बच्चों, गर्मी लग रही है क्या? बहुत क्या करना चाहिए फिर? फैन लगाना चाहिए, एसी। किसने बोला एसी? हाथ खड़ा करो. कौन है भाई? एसी वाला कोई बोलो तो हाथ तो खड़ा करो कि किसने एसी बोला. यही प्रॉब्लम है, बोलना चाहते हैं पर डरते हैं. क्यों डरते हो भाई? पूछ रहे हैं. वो अच्छा आइडिया है, तुमने अच्छा ऊंचा सोचा. इसके लिए जोरदार ताली जिसने भी बजाया. हम यहाँ पे भी है, हर साल उससे अच्छा दिखना चाहिए. सीधा सीधा है. जिंदगी का लक्ष्य एक ही है कि जितना हमने जिस पोजीशन पे आज हम हैं, अगले साल उससे 10% ऊंचा होना चाहिए. तो उसने सोचा 5 साल पुराना, 5 साल बाद की एसी भी लगना चाहिए. ठीक है, अगर ऊंचा सोचोगे तभी आगे बढ़ पाओगे. हम लोग को ऊंचा देखने के लिए सिर को कहाँ करना पड़ता है? ऊपर करना पड़ता है ना. कोई नीचे देख के ऊंचा होता है? क्या पता कोई होता हो भाई? नहीं होता ना. तो हमको हमेशा ऊंचा देखना है, तभी हमको पता चलेगा कि हमको कितने रास्ते जाना है और आगे कितना बढ़ना है. अभी देखो हमारे साथ कहाँ है कैप्टन साहब बैठे हुए हैं, यही पढ़ रहे थे. और उस समय स्कूल में तो ये मैट भी नहीं थी. पटरा भी चू रहा होगा, वो तो जो अलग बात है. तब भी ये कितना आगे निकल के कैप्टन बन के इन्होंने बॉर्डर में सिक्योरिटी की, कारगिल आरगिल सब घुमाए. किया ना इन्होंने अच्छा काम. तो हमें उद्देश्य हमको ये रखना है कि हमको सीखना है और सीख के ही आगे बढ़ना है. इतिहास में उन्हीं का नाम होता है जो महान काम करते हैं. तो ये गांव के इतिहास में इनका नाम लिख दिया कि कैप्टन बने और देश की सेवा की और आज उसी क्षेत्र की सेवा करने के लिए आगे आ गए. ये दोनों भी शोलापुर के ही हैं और इन्होंने अपना नाम अपना कमा के चारों तरफ से फिर वापिस यहाँ पे अपना कार्य कर रहे हैं. तो इन सब दोनों के लिए भी जोरदार ताली, इनके लिए भी जोरदार ताली. तो जो स्टूडेंट जिनको स्कॉलरशिप मिली, उनका कोई का एक का लक्ष्य पता चले, कहाँ जा रहे हैं, क्या करना चाहते हैं. सबसे पहले कौन आया था? क्षीर सागर ही आई थी. खड़े होके बताओ बेटा कि क्या बनना चाहते हो तुम? बड़े होके क्या बनना चाहते हो? और बड़े होके बताओ कि जितना बड़े हो. वेरी गुड. तो देख लो, उनका टारगेट है IAS ऑफिसर. इसके लिए लक्ष्य अगर लेके चलोगे तो जरूर के जरूर पास होगे, जरूर के जरूर आगे बढ़ोगे. तो हमको लक्ष्य पे सेंटर करना. हम लोग रामायण पढ़ते हैं. रामायण पढ़ी किसी ने? नहीं पढ़ी?
महाभारत पढ़ी है? देखो, रामायण महाभारत दो ग्रंथ हैं बड़े, जिसको हम लोग फॉलो करते हैं अपने। तो सबने टीवी में तो देखा ही होगा। तो रामायण से हमको क्या सीखने को मिलता है, कोई एक बता सकता है अगर किसी ने टीवी में देखा हो? रामायण जो बताती है कि हमको आइडियल कैसे बनना है, आदर्श। सारे कैरेक्टर जितने भी भगवान, जितने भी उस ग्रंथ में लिखे गए हैं, सब कोई ना कोई रोल प्ले कर रहे हैं, और सभी के सभी रोल जो है वो आइडियल है। मतलब आदर्श आदमी कैसे बनना है, आदर्श पिता कैसे बनना है, आदर्श बेटा कैसे बनना है, आदर्श नौकरी कैसे करनी है, आदर्श स्वामी कैसे बनना है, सभी चीज उसमें डिटेल में दी है। उससे अगर हम लोग सीखेंगे तो हम आइडियल पे पहुंच पाएंगे। और महाभारत हमको सिखाती है कि हमको जिंदगी में कैसे कर्म करने। अच्छा कर्म करोगे तो अच्छा परिणाम होगा। किसी भी आशा में, किसी भी परिस्थिति में हमको हार नहीं मानना। भले ही हमको लगे कि आज हम परेशान हैं, पर अच्छा समय आएगा तो हम अच्छा कर पे जाएंगे। लेकिन हमको कंटिन्यूअस एफर्ट करना है, परिणाम की चिंता किए बिना। हमको रिजल्ट में नहीं जाना है। आज 4 बच्चों को स्कॉलरशिप मिली, कल दूसरे 4 बच्चों को मिलेगी। जो पीछे रह गए उनको प्रयत्न करना है कि अगले साल उनका नाम आ जाए। तो टारगेट में कौन किसने रखा हुआ है ये 5-5 हजार रुपए? अगले साल के टारगेट में कौन आना चाहता है? बताओ भाई, हाथ उठाओ। किसी का टारगेट नहीं है, एक ही बेटी का टारगेट है। वेरी गुड। पैसा नहीं चाहिए। इच्छा बनाए रखने के लिए मैं आपसे प्रिंसिपल साहब फिर से रिक्वेस्ट करूंगा कि जो बच्चों को स्कॉलरशिप मिलती है उनका नाम जरूर बोर्ड में लिखवाएं। तब वो दूसरा आदमी इंस्पायर होगा कि मेरे को भी चाहिए। ऐसे तो लग रहा है कि जंगल में मोर नाचा, कल चल रही है। जंगल में मोर नाचा कोई देख पाता है? सामने सबके आएगा तभी दिखेगा ना। वही रिक्वेस्ट ये है कि आप सबका नाम डालें तो वो इंस्पायर होंगे। और जितने भी गांव के आसपास के लोग पढ़ के अच्छी पोजीशन पे गए उनका जरूर नाम डालें कि वो सब अच्छी ओहदे पे गए हैं। तो हम लोग को भी उस तरह से बनना है। इंस्पायरेशन के बिना, मोटिवेशन के बिना आगे बढ़ना बहुत मुश्किल होता है। हम हमेशा किसी दूसरे रोल मॉडल को देख के ही आगे बढ़ते हैं। समझ गए? ऐसा नहीं हो कि तुम अपना रील में ही रोल मॉडल ढूंढो। इंटरनेट चलाते हो सब लोग? नहीं, स्कूल में अलाउड नहीं है। चलाते हैं सर, सभी सब बोल रहे हैं क्या हम सिर्फ भागते हैं। फास्ट हो भाई, अपनी रील तो बनाते होगे। चलो भाई, अच्छा मेहनत करते रहो। जुआरी सीमेंट ने आपको सहयोग में अभी आपको पत्र दिया। कब छुट्टी हो रही है इस साल? कब तक बंद है? 15 जून। तो उम्मीद करते हैं कि 15 जून तक पंखे लग जाए। मन लगा के पढ़ो, मन लगा के खेलो, जिसमें भी कंसंट्रेट करो, अच्छे से करो ताकि आगे बढ़ सको। बहुत बहुत धन्यवाद। व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे गावचे सुपुत्र कॅप्टन महेश क्षीरसागर, या गावच्या प्रथम महिला नागरिक आणि आदर्श सरपंच विश्रांती पाटील मॅडम, त्याचबरोबर जवाहर शेठ हायस्कूलचे
मुख्याध्यापक बिराजदार सर, आमचे सन्माननीय प्लांटेड सर दीपक कक्कर साहेब, त्याचबरोबर अमोल जाधव माझे कलीग आणि इतर सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज सरांनी आत्ताच सांगितलं की तुम्ही कुठलीही ध्येय आहे ती मोठी ठेवली पाहिजे. त्या मोठी ध्येय ठेवली त्या दृष्टीने तुम्ही जर प्रयत्न केला तर निश्चित आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये चांगला प्रवास होईल आणि चांगलं ध्येय गाठता येईल. जे खरं तर शिक्षणाचा मूळ अर्थ जर बघितला तर ते सोसायटीला परत देणे आहे. आणि विद्या विनयने शोभते असं म्हणतो की विद्येसोबत विनयशीलता असली पाहिजे. त्या विनयशीलतेमधूनच आपण आपल्या समाजाचा विकास करू शकतो. तर जसं एका विद्यार्थ्याने आपल्या मनोगतात सांगितलं की ज्वारी सिमेंट लिमिटेडकडून आपल्याला बऱ्याच प्रकारची मदत या ठिकाणी दिली जाते. अशीच मदत भविष्यात पुढच्याही काळामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करू. सरांनी आताच तुम्हाला पंक्ती लावण्याच्या संदर्भात जो काही शब्द दिलेला आहे तो निश्चितचपणे पूर्ण होईल याची ग्वाही मलाही आहे. त्याचप्रमाणे पण आपल्याला जे काही कंपनी असेल किंवा या शाळेचे कर्मचारी असतील, मुख्याध्यापक असतील, शिक्षक वर्ग असतील, हे अतोनात आपल्या कुठे पायाभूत सुविधा उन्नत करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीच्या सुविधा देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत असतात. आणि शाळेमध्ये शाळेला शिक्षणासाठी जे काही पोषक वातावरण आपल्या या ठिकाणी असलं पाहिजे ते वातावरण देण्याचा प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून नेहमीच होत असतो. पण आपल्याला या ठिकाणी एक प्रकर्षाने लक्षात ठेवलं पाहिजे की आपले आईवडील काबाड कष्ट करून या ठिकाणी आपल्याला शाळेत पाठवत असतात. कुणाची परिस्थिती अतिशय हालाकीची असेल आणि हालाकीच्या परिस्थितीमधून त्यांनी आपल्या पोटाला कुठेतरी कोपर मारून या ठिकाणी आपल्याला शाळेत पाठवलं असेल तर त्या परिस्थितीची जाणीव आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी समजली पाहिजे. आता तुम्हाला माहीत आहे की तुम्ही एका पौगंडावस्थेतून जात असताना तुम्हाला तुमचे स्वतःचे विचार करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. तुम्ही या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपण शाळेमध्ये येतोय त्याचा नेमका मूळ उद्देश काय आहे. शिक्षणातून आपण समृद्ध झालं पाहिजे. ती समृद्धता आपण विचाराची असली पाहिजे, आचाराची पाहिजे असली पाहिजे. समाजामध्ये आपलं आर्थिक स्थैर्य आपल्याला मिळाले पाहिजे. पण त्यासोबत समाजामध्ये आपल्याला समाजाच्या इतर घटकाचा विचार करून समाजाचा विकास करण्याची आपली इच्छा असली पाहिजे. म्हणजे आपण शिक्षणाने सुसंस्कृत होतो असं म्हणतो, तो शिक्षणाचा सुसंस्कृतपणा हा परत सोसायटीला आपण परत केला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजे. मला या ठिकाणी शिक्षक वर्गांना हेही सांगायचं आहे की ही जी काही निरागस गोंडस मुलं या ठिकाणी आहेत या मुलांना घडवण्याची एक नैतिक जबाबदारी आपल्याकडे सुद्धा आहे. मला वाटतं शिक्षक या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी नाही पडला पाहिजे. आपली स्वतःची मुलं आहेत असं समजून यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण यांच्या चेहऱ्यावरचा जर भाव बघितला तो निश्चितपणे तो भाव आपल्याला खूप काही गोष्टी सांगून जातो. अतिशय परिस्थितीने मारलेले विद्यार्थी असतात, कष्टातून यांच्या आईवडील यांना ठिकाणी दिलेले असतात आणि त्याचं स्वप्न साकार करणं याच्यासारखं भाग्य, याच्यासारखं समाजकार्य होत नाहीये. म्हणून शिक्षक हा त्याच्या जीवनाचा आधार शिल्पकार आहे असं मी म्हणतो. आणि त्याच्या सर्वांगीण विकासासाठी कोणी विद्यार्थी कला असेल, काही सांस्कृतिक याच्यामध्ये असेल, क्रीडा क्षेत्रात असेल, त्यांना वेगवेगळ्या आव्हानं जे आहेत ना त्यांना सामोरं जाण्याची कुवत त्यांच्यामध्ये त्यांनी डेव्हलप केली पाहिजे. परत आत्ताचं जग हे खूपच स्पर्धात्मक जग आहे आणि त्या जगामध्ये त्यांना टिकण्यासाठी त्यांचं स्थान जे आहे ना ते अटळ करण्यासाठी त्यांना त्या पद्धतीने तयारी केली पाहिजे. आज तुम्ही जर बघितलं तर शाळेमध्ये बऱ्याच ठिकाणी आज इंग्रजी माध्यम असो, सेमी माध्यम शाळा असतील त्या ठिकाणी त्यांना कॉम्पिटेटिव्ह स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी ऑलिम्पियाड असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या परीक्षा या ठिकाणी घेतल्या जातात आणि त्याला उद्या येणाऱ्या आव्हानाला सामोरं जाण्याची तयारी केली जाते. अशाच पद्धतीचं जे आव्हान पेलण्याची ताकद त्या विद्यार्थ्यांना देण्याचं काम हे शिक्षणाने केले पाहिजे. आणि आमच्या काळामध्ये आम्ही बघितलेलं आहे की ज्यावेळेस आम्ही डिग्री घेऊन बाहेर पडतो त्यावेळेस BEd किंवा BEd MAd याच गोष्टी BPEd याच गोष्टी त्या काळात होत्या. पण आता जग बदलत चाललेलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जग असताना या जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या करिअरच्या संधी आहेत आणि त्या संधीचा अभ्यास शिक्षकांनी तयार केला पाहिजे. एखाद्याची रुची क्रीडा क्षेत्रात असेल तर त्याला क्रीडा हा असा क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये तुम्ही इंडिव्हिज्युअल गेम जर घेतला तर तुम्ही त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं करिअर करू शकतो. जिम्नॅस्टिक असेल किंवा कुस्ती असेल अशामध्ये तुम्ही इंडिव्हिज्युअल तुम्ही जर मेहनत घेतली, सांघिक
क्रीडा क्षेत्रापेक्षा इंडिव्हिज्युअल गेममध्ये तुम्ही जर त्यांना तयारी केलं तर निश्चितपणे आपल्या गावाला हजरत पटेल हिंद केसरीचा वारसा आहे, त्याच्यातून कुठले अशा पद्धतीचे खेळामध्ये विद्यार्थी घडले पाहिजे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रात कुठल्या संधी उपलब्ध असू शकतील. जरी यांचं वय आता छोटं जरी असलं तर त्याची आज तुम्ही त्यांच्या मनामध्ये क्रिएट केली पाहिजे. ती दत्तकचा जो काय श्वास त्यांच्या मनामध्ये क्रिएट केला पाहिजे, ज्याच्यातून त्यांना निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये एक सफल नागरिक बनण्यासाठी आणि एक समृद्ध समाज बनवण्यासाठी निश्चितपणे मला वाटतं शिक्षकाची जबाबदारी ही खूप महत्त्वाची आहे. मे बी असं शकेल की त्याचे आई वडील हे अशिक्षित असू शकतात, त्यांना बाहेरच्या जगामध्ये कुठली आव्हानं आहे त्याची कल्पना नसेल, पण त्या विद्यार्थ्याला त्याच्या अंगामध्ये जी काही त्याची शक्ती आहे, कौशल्य आहे, ज्ञान आहे, त्याचा विकास जर आपण चांगल्या कारणासाठी सत्कारणी घालवला तर निश्चितपणे त्या विद्यार्थ्याचं सफल होण्यामागे एखादा शिक्षक असेल, एखादी शाळा असेल तर त्यासारखं मला वाटतं भाग्य आपल्या नशिबात नसणार आहे. त्यामुळं मी या ठिकाणी हेच एवढंच व्यक्त करतो की आपली शिक्षकाची जबाबदारी, जसं आपण आपलं करिअर केलं त्याचप्रमाणे या निरागस मुलांचं, या परिस्थितीने मारलेल्या मुलांचं आयुष्य घडवण्यामध्ये त्यांना येणाऱ्या आव्हानांना कसं सामोरं जाण्याची ताकद आणि त्यांच्या कलागुणांना वाव कसं देता येईल आणि शिक्षणातले वेगवेगळे आव्हाने म्हणजे आज जर बघितलं तर शिक्षकी पेशा, इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल याच्यापेक्षा बरेच काही स्पर्धा परीक्षा असतील किंवा लॉ डिग्रीमध्ये आज लॉला केवढं महत्त्व आलेलं आहे किंवा फॉरेन्सिक सायन्स आहे किंवा आर्किटेक्चर आहे, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना तुम्ही तशी दिशा दाखवलं तर निश्चितपणे त्या विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला तर वेगवेगळ्या, कारण काही खूप सॅच्युरेशन झालेलं आहे, इंजिनियर एवढं मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत आणि वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीच्या चेंजेसमुळं आपल्याला वेगवेगळ्या आव्हानं येत असतात. त्यामुळं कुठलंही क्षेत्र हे अतिशय चांगलं क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये त्यांना कसं निपुण बनवता येईल याकडे शिक्षकांनी लक्ष दिलं पाहिजे असं मला या ठिकाणी प्रकर्षाने वाटतं. आम्ही ज्वारी सिमेंटच्या माध्यमातून दरवर्षी या पंचक्रोशीतल्या गावासाठी वेगवेगळ्या पद्धतीची कामं करत असतो आणि त्याच्यामध्ये शावरसिद्ध हायस्कूल याही शाळेला आमच्या सरांच्या माध्यमातून आम्ही खूप नाही काही पण खारीचा वाटा म्हणून सरांच्या सहकार्यातून जे काही या ठिकाणी भविष्यात करायचं असेल तेही आम्ही या ठिकाणी करू. पण आमची माफक अपेक्षा आहे की या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा इतर काही सुविधा आपण या ठिकाणी उपलब्ध करून देतोय त्याचा निश्चितपणे शिक्षकांनी सुद्धा त्याच्यातून आपली नैतिक जबाबदारी समजून या विद्यार्थ्यांचा विकास घडवणं, त्यांना येणाऱ्या आव्हानांना तयार करणं ही आपली मला वाटतं नैतिक जबाबदारी समजून त्यांनी प्रयत्न केले पाहिजे असे या ठिकाणी मला प्रकर्षाने जाणवतं. आणि आमचं या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान केला त्याबद्दल मी सर्व शिक्षक वृंदाचे या ठिकाणी आभार मानतो. विद्यार्थी मित्रांनो, खरं पाहिलं तर अत्यंत महत्त्वाचा शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे अचूक असं पद्धतीचं ज्ञानाचा महत्त्वाचा अनमोल असे विचार सरांनी मांडले, त्यांच्याकरता जोरदार अशा पद्धतीने टाळ्या वाजवा. पुन्हा एकदा कधीतरी आम्ही सरांना रिक्वेस्ट करू, विशेष असा एखादा कार्यक्रम असेल तर आवर्जून सरांना उपस्थित राहण्यासाठी सांगूया, कारण त्यांचं बोलणं खूप मार्मिक आहे आणि शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून सरांचा मी धन्यवाद व्यक्त करतो. आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री महेश क्षीरसागर सरांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो. सर्वांना जय हिंद. आदरणीय ज्वारी सिमेंटचे प्लॅन्ट हेड माननीय श्री दीपक देवकर सर, ज्वारी सिमेंटचे HR हेड सर माननीय श्री शिवाजी चौगले सर, ज्वारी सिमेंटचे HR मॅनेजर माननीय श्री अमोल जाधव सर, गावचे सरपंच सौ विश्रांतीताई पाटील मॅडम, तसेच आपल्या ह्या शावशी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री बिरादर सर, बाकी शिक्षक वर्ग, कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज मला एवढं 2 शब्द सांगण्यासाठी आणि अध्यक्षपद दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापूर्वक आभार व्यक्त करतो. आणि एवढं एक आनंद पण होतो की मी ह्याच शाळेमध्ये 1ली ते 10वी पर्यंत इथे शिकलेला आहे
आणि सर्वात उंची कमी असलेला विद्यार्थी म्हणजे मी होतो शाळेमध्ये. आणि मी सर्वात समोर उभा राहत होतो. आणि असं वाटत होतं की कुणालाच वाटत होतं की हा सर्वात बुटका होतोय आणि हा कुठंच सर्व्हिस लागत नव्हता असं समजून घेत होतो. परंतु मी माझी जिद्द, मेहनत, लगन हे सोडलं नव्हतो. जसं 10वी झाल्यानंतर मी आर्मीमध्ये जॉईन झालो, 11वी झाल्यानंतर, आणि तिथून माझी जिद्द नाही सोडली. आज आपल्या गावामध्ये एक आर्मीमध्ये भरती होताना मी एम करून गेलो होतो की मी काहीतरी एक वेगळं बनवून यायचं. मी माझं मोठेपणा सांगत नाही, एक तुम्ही आज सर्व विद्यार्थी माझ्या समोर आहात. तसं मी आज आल्यानंतरच मला गुरुसरांनी भेटले होते. गुरुसर म्हटले तर सर तुमचं अजून एकदा लेक्चर ठेवायचं आहे तुमचं. जूनमध्ये जेव्हा तुमची स्कूल सुरू होईल तेव्हा मी तुम्हाला जरूर माझा टाईम काढून मी तुम्हाला माझ्या जे सर्व्हिसमध्ये जे कारकिर्दीमध्ये मी जी कारवाई केली पूर्ण लढाईपासून ते ह्या कॅप्टन पदावर पोहोचलेलं आहे मी तुम्हाला सविस्तर सांगेन. पण आता टाईम कमी आहे, तुम्हाला पण मी जास्त वेळ घेत नाही. परंतु ह्या आमच्या ज्वारी सिमेंटच्या माध्यमातून आमचे जे प्लॅन्ट हेड सर माननीय श्री कक्कर सर आणि आमचे HR सर्व चौगुले सर आणि अमोल सर, ह्या ज्वारी सिमेंटमध्ये आपल्याला 1 इंच पण जमीन आपण दिलेली नाही. परंतु त्या माध्यमातून आपल्या गावासाठी, आपल्या शाळेसाठी त्यांचं ध्येय एकच आहे की आपण दिल्यानंतर त्याचा काहीतरी काय फायदा व्हावा. आज मी इथं फर्स्ट आल्यानंतर या संस्कृती भवनमध्ये आलो होतो. एक सर्व्हिसमॅनची इथं आपलं सत्कार समारोहाचा कार्यक्रम होता. ह्या कार्यक्रमात आल्यानंतर सर्वीकडे या छताला होल होते. आणि हेच पॉइंट मुख्याध्यापक गावचे सरपंच मॅडम आपल्या ज्वारी सिमेंट तिथं आपल्या ॲप्लिकेशन घेऊन आले होते. आणि लगेच आपले HR हेड सर, आपले प्लॅन्ट हेड सर यांनी सँक्शन करून हे 15 दिवसातच माझ्या समोरच खाली झालेले आहे. आणि ताबडतोब ही कारवाई करून आणि हे छत करून घेतलेलं आहे. तसं तुम्हाला आता हे प्रोत्साहन देण्यासाठी मुलांना हे जे स्कॉलरशिप सुरू केलेलं आहे एक तुम्हाला उदाहरण आहे की हे 4 विद्यार्थी घेतलेत की तुम्ही हे पाहून आपण स्वतः पुढे जावं, एक तुम्हाला उदाहरण देण्यासाठी ते पुढचं कारवाई केलेलं आहे. तसंच शाळेसाठी वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला डेस्क दिलेले आहेत, आपल्या लाईटचं प्रबंध केलेलं आहे. गावामध्ये सुद्धा बरंच काही तुम्हाला प्राथमिक शाळेसाठी पूर्ण शाळेला कलर मारण्यासाठी दिलेले आहे. या वेगळी पद्धत एक आपल्या गावात अनुभवली की जनावरांना पाणी पिण्यासाठी पाण्याची टँक सुद्धा आपल्याला या ज्वारी सिमेंटच्या माध्यमातून दीपक कक्कर सरांनी आपल्या गावाला दिलेले आहे. तर मी माझे मोठेपण आहे की असे अधिकाऱ्याबरोबर मला पुन्हा नोकरी करण्याची संधी मिळालेली आहे. कारण का मित्रांनो, साथी अगर बरोबर व्यवस्थित असला तर आपली पुढची सर्व्हिस आरामशी निघते आणि एक डिसिप्लिन मिळतं. मी आज 28 वर्षी नोकरी केल्यानंतर पुन्हा मला असे चांगले अधिकारी मला बरोबर भेटले. काही त्यांच्याकडे गुण घेण्यासारखे की मी त्यांच्याकडे शिकत असतो. आज माझं मी एवढं सर्व्हिस होऊन पण मी जिद्द सोडत नाही की त्यांच्याकडे काही ना काही एक गुण घेण्यासाठी आहे आणि मी ते पुढे घेत चालत असतो. तर तुम्हाला मी सांगण्याचं उद्देश आहे की संगत उनका शोभत, पण एक संगत चांगली भेटली ना आपलं स्टेप आपण पुढे जात असतो. मी आता जास्त वेळ घेत नाही. मला या अध्यक्षपणाचं स्थान दिला त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचं, शिक्षक स्टाफचं, सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो आणि मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आतापर्यंत आपण ऐकलं आणि बघितलं सुद्धा की ज्वारी सिमेंट कारखान्याच्या मार्फत आपल्या शाळेसाठी गेल्या 3 वर्षापासून अनेक शैक्षणिक साहित्य असतील, सुविधा असतील यांचं आपण फायदा घेत आहोत. कारण त्यांनी आपल्याला ते दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर काही गरजू आणि गरजवंत विद्यार्थ्यांना पैशाच्या स्वरूपात सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे. कपडे साहित्य असतील, शैक्षणिक साहित्य असतील, या सगळ्या स्वरूपात भौगोलिक काही गोष्टी सुद्धा आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अशा त्या ज्वारी सिमेंट फॅक्टरीचे प्लॅन्ट हेड दीपक कक्कर साहेब, तसेच ॲडव्होकेट शिवाजी चौगुले ज्वारी सिमेंटचे HR हेड, त्याचबरोबर अमोल जाधव साहेब HR, तसेच आपल्या गावचे सुपुत्र आणि आपल्याला आताच मार्गदर्शन केलेले आपल्याच गावचे महेश क्षीरसागर कॅप्टन, त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असणारे आपल्या गावचे सरपंच विश्रांतीताई पाटील यांच्या मार्फत, ग्रामपंचायतीमार्फत या गोष्टी आपल्याला ज्वारी सिमेंट मार्फत आपल्याला इथं मिळत आहेत. त्या सर्वांचं
मी प्रशालेच्या वतीनं सदस्य ऋणी आहे आणि आजच्या या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना खास शालेय वस्तू भेट देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले सर्व स्टाफ, आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक आहेत बिराजदार सर, तसेच आपले सुपरवायझर बी पाटील सर आणि गुरव सर, याचे मेत्रे सर आणि हे सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी धडपडणारे आपले यशे पाटील सर, या सर्वांचं मी प्रशालेच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं सदस्य आभारी आहे, ऋणी आहे आणि आजचा हा कार्यक्रम अध्यक्षांच्या परवानगीनं या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो.